ओपीडी बेसवर उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तज्ञ डॉक्टरांकडे न पाठवल्याने रुग्णाचा मृत्यू झाला। या प्रकरणात उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी मेडिकल बोर्डच्या चौकशीनंतर 3 वर्षांनी डॉक्टर पती-पत्नीच्या विरोधात फिर्याद दिल्याने मंगळवारी रात्री उशिरा MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 17 जुलै ते 22 जुलै 2021 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। अशोक विठ्ठल पल्ली वय 46 राहणार योगेश्वरी नगर विडी घरकुल सोलापूर असे मयत रुग्णाचे नाव आहे। तर डॉक्टर शैलेश माने, डॉक्टर कोमल माने राहणार संकल्प अशी गुन्हा नोंदलेल्या दोन्ही डॉक्टरांची नावे आहेत। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोहन चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटले आहे की या प्रकरणात मयत अशोक पल्ली हे नमूद डॉक्टरांकडे 17 ते 22 जुलै 2021 या कालावधीत ओपीडी बेसवर उपचार घेत होते। मात्र या काळात त्यांच्या डाव्या हातात सूज आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मयत अशोक यांचा मुलगा अभिषेक याने शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर 23 जुलै रोजी ते मयत झाले। नमूद डॉक्टरांनी मयतास तज्ञ डॉक्टरांकडे पाठवणे आवश्यक असताना निष्काळजीपणे उपचार केल्याने मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।